गाव तिथं 24 तास या उपक्रमात आज आपण अशा गावी आलो आहोत ज्या गावाची ओळख परमपूज्य साने गुरुजी यांची कर्मभूमी, प्रति पंढरपूर, शिक्षणाची पंढरी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रसिद्ध उद्योगपती अजीम प्रेमजी यांच्या वडिलांनी 1945 साली ज्या उद्योगाची मुहूर्तमेढ या गावातनं रोवली ते गाव. पाहूया नेमकं कोणतं गाव आहे. अमळनेर जळगाव जिल्ह्यातला सर्वात मोठा तालुका. 100 वर्षांपूर्वी अमळनेरमध्ये श्रीमंत प्रताप शेटजी नावाचे सद्गृहस्थ आले आणि त्यांनी रोजगार, शिक्षण, आरोग्य आणि समाजकारणाच्या माध्यमातून अमळनेरला महाराष्ट्रात वेगळी ओळख निर्माण करून दिली. 1916 मध्ये प्रताप शेटजींनी अमळनेरमध्ये 11 एकर जागेवर जागतिक स्तरावरील तत्वज्ञान केंद्र सुरू केलं. या तत्वज्ञान केंद्रात अभ्यास करण्यासाठी 2 विद्यार्थ्यांना फेलोशिप मिळायची. त्यातला एक अर्ज साने गुरुजींचा होता. गुरुजी 1923 साली या केंद्रात अभ्यासासाठी दाखल झाले आणि इथूनच एका नव्या पर्वाला सुरुवात झाली. प्रताप तत्वज्ञान केंद्रात साने गुरुजी जवळपास 4 वर्ष होते. याच ग्रंथालयात बसून ते अभ्यास करायचे. त्यांच्या स्मृतींना उजाळा मिळाल्याशिवाय राहत नाही. त्यांनी जवळपास 3 ते 4 वर्ष साने गुरुजी तत्वज्ञानाचा दररोज इथे अभ्यास करत असत. हीच ती लायब्ररी आहे की तिथे बसून त्यांनी रात्रंदिवस तत्वज्ञानाचा अभ्यास केलेला आहे. आणि हे 1916 साली स्थापन झालेले केंद्र आज 2016 आहे. हे केंद्राचं शताब्दी वर्ष आहे. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर संस्कृत आणि मराठी विषयाचे पदवीधर तसंच तत्वज्ञान विषयाचे पदव्युत्तर असलेल्या साने गुरुजींनी जवळच्याच प्रताप हायस्कूलमध्ये अध्यापनाची नोकरी केली. खरं तर गुरुजींना बाहेर मोठ्या पगाराची नोकरी सहज मिळू शकली असती. मात्र खेड्यात काम करण्याची इच्छा असल्यामुळं तसंच 24 तास विद्यार्थी, शिक्षण आणि संस्कार यात रममाण राहणाऱ्या गुरुजींनी छोट्याशा अमळनेरमध्ये नोकरी करणं पसंत केलं. गुरुजींनी अध्यापन केलेल्या प्रताप हायस्कूलमध्ये हजेरी मास्टरमधल्या सगळ्या नोंदी आजही जपून ठेवण्यात आल्या. तत्वज्ञान केंद्राला समोरच प्रताप हायस्कूल होतं, तर त्यांनी त्यावेळेस हायस्कूलची सेवा जॉईन केली आणि वसतिगृह पण लागून होतं. विद्यार्थ्यांच्या समवेत 24 तास घालवणारे गुरुजी असा एक इम्पॅक्ट त्यांनी निर्माण केला. स्वातंत्र्यपूर्व काळ होता आणि असं एक वलय त्यांच्या भोवती निर्माण झालं की लहान मुलांपासून तर थेट देशाच्या स्वातंत्र्यापर्यंत जितके प्रश्न होते तितक्यामध्ये गुरुजी सहभागी असायचे. प्रताप महाविद्यालयाच्या वसतिगृहाजवळ 1919 मध्ये बांधलेल्या बापट इमारतीत आजही गुरुजींच्या स्मृती जतन करण्यात आल्या. गुरुजी 24 तास विद्यार्थ्यांच्या सानिध्यात राहत असल्यामुळं त्यांच्यावर अध्यापनासोबतच वसतिगृह प्रमुखाची जबाबदारीही टाकण्यात आली होती. गुरुजींच्या सहवासानं पावन झालेल्या प्रताप हायस्कूलमध्ये अध्यापनाचं काम करणाऱ्या अलीकडच्या शिक्षकांनाही इथं काम करताना अभिमान वाटतो. पूज्य साने गुरुजींच्या या कर्मभूमीमध्ये, या शाळेमध्ये आम्हाला पण सेवेची संधी मिळाली, हे आमचं अहोभाग्य आहे. आणि पूज्य साने गुरुजींच्या वास्तव्यामुळे पावन झालेली ही शाळा आणि ही भूमी आम्हाला सुद्धा प्रेरणा देत असते. श्रीमंत प्रताप शेटजींनी सुरू केलेल्या प्रताप तत्वज्ञान केंद्रामुळे 1923 ते 1931 एवढा मोठा काळ साने गुरुजींनी अमळनेर म्हणजेच खानदेशात घालवल्यामुळं निश्चितच साने गुरुजींमुळं अमळनेरला वेगळं वलय प्राप्त झालंय. त्यातूनच पुण्यानंतर शिक्षणाची पंढरी म्हणून अमळनेरची ओळख निर्माण झाली. प्रसिद्ध उद्योगपती अजीज प्रेमजी यांच्या वडिलांनी अमळनेरमध्ये विप्रो समूहाचा पहिला प्रकल्प सुरू केला. आजही हा प्रकल्प अमळनेरमध्ये यशस्वीरित्या सुरू आहे. प्रताप तत्वज्ञान केंद्राशेजारीच शेटजींनी या भव्य राम मंदिराची उभारणी केली होती. आजही हे मंदिर उत्तम अवस्थेत आहे. साने गुरुजींची कर्मभूमी असलेल्या अमळनेरची वैशिष्ट्ये आपण पाहिली. इथं घेऊयात एक ब्रेक नंतर आपण अमळनेरला काय समस्या भेडसावतायत त्या पाहूया. आता आपण आलो आहोत अमळनेर या शहरामध्ये. अमळनेरचा मुख्य दगडी दरवाजा आहे. नेमक्या अमळनेरच्या समस्या काय त्यात आपण जाणून घेऊयात. साने गुरुजींच्या खानदेशातल्या योगदानाचा सध्याच्या पिढीला विसर पडत चालल्याचं दिसतंय.
ज्या प्रताप हायस्कूल परिसरात साने गुरुजींनी विद्यार्थ्यांना ज्ञानदान केलं, इतकंच काय, दिवस रात्र विद्यार्थ्यांसोबत राहून शिक्षण, तत्वज्ञान आणि संस्कारासाठी ते झटले. गुरुजींच्या सहवासाची जाणीव आजही ज्या शाळेच्या इमारती करून देतात अशा ठिकाणी त्यांचं स्मारक होण्याची गरज आहे. पण हे स्मारक भलत्याच ठिकाणी करण्याचा घाट काही लोकांकडून घातला जातोय. साने गुरुजींचं स्मारक प्रताप हायस्कूलच्याच जागेत व्हावं अशी मागणी होती आहे. त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देखील देण्यात आलंय. याच महिन्यात कलेक्टर साहेबांना पुन्हा असं म्हटलंय की स्मारक इथं व्हावं, स्मारक झालं पाहिजे. त्यानिमित्ताने महाराष्ट्रातली मुलं माणसं मूल्यांच्यासाठी गुरुजींना फील करण्याला, गुरुजींना अनुभवायला या भूमीत यावे अशी आमची प्रामाणिक इच्छा आहे. अमळनेरमध्ये श्रीमंत प्रताप शेटजींनी प्रताप कापड मिल सुरू केली. त्यामुळे राज्यभरातले अनेक कुटुंब रोजगारासाठी अमळनेरमध्ये स्थिरावली. त्या काळी अमळनेरमध्ये आर्थिक भरभराट होती. कालांतरानं प्रताप मिल बंद पडली. मिलची जागा सरकारनं मातीमोल किमतीत धनदांडग्यांच्या घशात घेतली. आता त्या जागी सिमेंट कॉन्क्रीटचं जंगल उभं राहिलंय. मिल चाळ म्हणून ओळखली जाणारी कामगार वस्ती आज ओस पडली आहे. प्रसिद्ध उद्योगपती अजीज प्रेमजी यांच्या वडिलांनी उदात्त हेतूनं 1945 मध्ये विप्रो समूहाचा सुरू केलेला पहिला प्रकल्प आजही अमळनेरमध्ये आहे. स्थानिकांना रोजगार मिळावा म्हणून अमळनेरच्या उद्योगात वाढ करण्याचा विचारही विप्रो समूहानं केला होता. पण नगरपालिकेकडून करात सवलत मागितल्याचा प्रस्ताव तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी धुडकावून लावला. त्यामुळे विप्रो समूहाचा प्रस्तावित IT उद्योग अमळनेरऐवजी बंगळुरूला शिफ्ट झाला. त्याची सल आजही अमळनेरकरांना बोचते. टॅक्सच्या संदर्भात काही सवलती मागितल्या होत्या. त्या सवलती जर आपण नगरपालिकेने दिल्या तर निश्चितपणे अधिकाधिक युनिट या ठिकाणी आम्ही सुरू करू आणि खूप मोठ्या प्रमाणावर कामगारांना काम देऊ अशा पद्धतीचा प्रस्ताव होता. पण त्यावेळेच्या नगरपालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी, लोकप्रतिनिधींनी तो प्रस्ताव धुडकावून लावला. केवळ रस्ते, पाणी आणि वीज देऊन नागरिकांचे प्रश्न सुटत नाहीत. अमळनेरमधल्या रस्त्यांची अवस्था तर ठीक आहे, पण शहराच्या आजूबाजूला वाढलेल्या नागरी वस्त्या अजूनही चांगल्या रस्त्यांच्या प्रतीक्षेत आहेत. स्वतंत्र ग्रामीण पोलीस स्टेशनची मागणी प्रस्तावित आहे. वाहतूक तसंच अतिक्रमणाचा प्रश्नही मोठा जटिल होत चाललाय. त्यामुळं अमळनेर बकाल होत चाललंय. प्रति पंढरपूर म्हणून ओळख असली तरी बोरी नदीपात्राच्या अस्वच्छतेचा प्रश्न जनतेसाठी डोकेदुखी ठरलाय. नदीवर पूल बांधलेत पण त्याचं काम अपूर्णावस्थेत आहे. पर्यायानं रस्ते धुळीनं माखलेत. अमळनेरमध्ये एक तर रस्त्यांची पोझिशन खूप वाईट झाली साहेब, आणि अमळनेरमध्ये जे रोजगार पाहिजे ते रोजगारची कुठेतरी कमतरता भासते. बरेचसे पॉलिटिशियननी वायदे वगैरे केले की रोजगार आणू, पण अजूनपर्यंत त्याबद्दल काही घडतंय असं दिसत नाही. एकेकाळी शिक्षणाची पंढरी समजल्या जाणाऱ्या अमळनेरला आता शिक्षण आणि बेरोजगारीची समस्या मोठ्या प्रमाणात भेडसावते आहे. अमळनेरचं जे नाव होतं शिक्षणामध्ये, पुण्यानंतर 2 नंबरवर आपलं नाव घेतलं जायचं. आता उच्च शिक्षणासाठी असे पुण्याकडे आणि मुंबईकडे आणि बेंगलोर आणि इकडे म्हणजे परराज्यामध्ये बी जावं लागतं उच्च शिक्षणासाठी. इथं जर तशा सोयी झाल्या असत्या तर तसं ते बाहेर जावं लागलं नसतं त्यांना. इथंच त्यांना शिक्षण मिळालं असतं, रोजगार इथंही निर्मिती झाली असते. मोठा ऐतिहासिक वारसा लाभलेल्या अमळनेर शहराची वाताहत होतीये. विद्यमान लोकप्रतिनिधींनी शेतीला पाणी आणि हाताला काम या ब्रीदवाक्याची साथ घालून मतं झोळीत पाडून घेतली. नागरिक मात्र अजूनही विकासाच्या प्रतीक्षेत आहेत. अमळनेरला सांस्कृतिक ओळख देणाऱ्या साने गुरुजींचं स्मारक प्रताप हायस्कूलच्याच प्रांगणात व्हावं ही अपेक्षा जनता बाळगून आहे. आणि तीच खरी साने गुरुजींना आदरांजली ठरेल. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.